मित्रांनो, गोष्ट आहे शाहू महाराजांची। ते भर उन्हाळ्याचे दिवस होते। दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली। राजवाड्यातले आणि जवळपासच्या सरकारी पागीतले सगळे नोकर चाकर एकत्र आले। दुपारच्या वेळी खाण्यासाठी बांधून आणलेली भाकरी त्यांनी सोडली। उन्हाळ्यामुळे 2 घास पोटात गेल्याबरोबर तहान लागू लागली। पाण्याविना घास गिळत नव्हता। काही लोक जवळच्या हौदावर जाऊन पाणी पिऊ लागले, पण गंगाराम कांबळे याला मात्र प्रश्न पडला होता, आपण कसं त्या हौदाचं पाणी प्यायचं? नळ सोडून पाणी घेतलं तर त्या हौदाला शिवल्यासारखं होईल। मनात चलबिचल सुरू झाली। तहान तर लागलेली, घास गिळत नव्हता, जीव व्याकुळला। मग मात्र त्याला राहावेना। धाडस करून तो उठला। त्याने नळ सोडला। एवढ्यात कुणीतरी पाहिले। लगेच आरडाओरडा सुरू झाला। जेवायला बसलेले सगळे नोकर चाकर त्याच्या अंगावर धावून गेले। त्यांचा राग अनावर झाला। त्या सगळ्यांनी मिळून त्याची पाठ फोडून काढली। गंगाराम बिचारा महाराजांचा धाबा करू लागला। आरडाओरडा थांबला। मारहाण बंद झाली। गंगाराम काकुळतीला येऊन महाराजांकडे गेला। त्याच्या अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या झाल्या होत्या। मार खाऊन तोंड सुजल्यासारखे दिसत होते। महाराजांनी त्याला पोटाशी धरले। त्यांचा जीव गलबलला। त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवत त्यांनी लोकांच्याकडे पाहिले। महाराज त्यांना काहीच बोलले नाहीत, पण पोटाशी धरलेल्या गंगारामला ते म्हणाले, गंगाराम, आजपासून मी तुला नोकरीतून मोकळा करतो। तू स्वतंत्र धंदा कर। त्यासाठी जे पैसा लागेल तो मी देईन। तू असं कर, आपल्या कोल्हापुरात एक हॉटेल काढ। असे म्हणून मुद्दाम लोकांच्याकडे बघत महाराज म्हणाले, पाण्याचा कसा विटाळ होतो तेच बघायचे मला। बोलल्याप्रमाणे महाराजांनी त्याला नोकरीतून मोकळे केले। चांगले हॉटेल काढण्यासाठी स्वतः त्याला पैसे दिले। भर वस्तीत त्याने एक मोठे हॉटेल काढले। ते चांगले सजवले। गंगारामचे हे हॉटेल हा सगळ्यांचा चर्चेचा विषय झाला। लोक आपापसात बोलू लागले, कांबळे नावाच्या माणसानं काढलेलं हे हॉटेल चालणार कसं? कोण जाणार त्या हॉटेलात? लोकांच्या कल्पनेप्रमाणे खरोखरच त्या हॉटेलात कोणी जाईना। शिवाशिव होईल ही कल्पना अजून लोकांच्या मनातून गेली नव्हती। हॉटेल छान सजवले होते। जिकडे तिकडे टापटीप होते। पदार्थही सगळे स्वच्छ होते, पण वान होती ती गिरायकांची। हॉटेल चालणार कसं? हा गंगारामला प्रश्न पडला। गंगारामचा हा प्रश्न महाराजांनी बरोबर ओळखला। त्याची अडचण त्यांच्या लक्षात आली। मग त्यांनी एक युक्ती केली। ते स्वतःच रोज राजवाड्यातून बाहेर पडले की या हॉटेलवर यायचे। 4 घोड्यांची महाराजांची टमटम त्या हॉटेल समोर नित्य नियमाने उभी राहू लागली। टमटम आली की लोक गर्दी करायचे। महाराज स्वतः तिथे चहा कॉफी घ्यायचे आणि आपल्या बरोबर आलेल्या लोकांनाही प्यायला लावायचे। महाराज कधी एकटे यायचे नाहीत। मोठे मोठे अंमलदार, सरदार, इनामदार अशी मंडळी त्यांच्या बरोबर असायची। समाजातली अशी मोठी माणसे या हॉटेलमध्ये महाराजांबरोबर येऊ लागली। तसे इतरही लोक तिथे जाऊ लागले। गंगारामचा प्रश्न आपोआपच नाहीसा झाला। थोड्याच दिवसात गंगाराम कांबळे यांचे हॉटेल चांगले चालू लागले। समाजातल्या सगळ्या जाती धर्मातले लोक त्या हॉटेलात जाऊ लागले। गंगाराम कांबळे एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून समाजात वावरू लागले। एका उन्हाळ्यात राजवाड्यावर घडलेला तो प्रसंग वरदान ठरला। त्या पाण्याने गंगारामच्या पोटापाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला। कोल्हापुरातील या हॉटेलात कोणालाच पाण्याचा विटाळ होईनासा झाला। शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारण्याच्या दृष्टीने अशा अनेक गोष्टी केल्या। कोल्हापूर संस्थानात एक हुकूम काढला। सरकारी अगर सार्वजनिक ठिकाणच्या विहिरी आणि पाणवठे सगळ्यांसाठी खुले केले। या पाण्याचा उपयोग करताना जर कोणी शिवाशिव मानू लागले तर तो गुन्हा समजला जाईल व त्याला शिक्षा केली जाईल, अशी दवंडी पिटवली। त्या काळात महाराजांनी केलेली ही कामगिरी किती मोलाची होती नाही का? मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे कॉमेंट करून कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। तसेच जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।